बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार 16 भागात अतिवृष्टीची नोंद। पूरग्रस्त भागातून बचावाकरता सैन्यदल तैनात। आतापर्यंत दोघांच्या मृत्यूची नोंद। पंढरपूरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा। उजनीतून 1 लाख क्युसेकनं पाण्याचा भीमा नदी पात्रात विसर्ग। चंद्रभागा नदी पात्रातील मंदिरं पाण्याखाली। जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पाऊस। नद्यांनाही पूर, शेती पाण्याखाली। अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, मोठं नुकसान। जळगावातील पाचोऱ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, मोठं नुकसान। अनेक घरात पुराचे पाणी शिरलं, संसार उघड्यावर। उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पूर। अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनं गेली वाहून। मुंबईच्या वरळीत आज भाजपचा विजय संकल्प मेळावा। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातून भाजप मुंबई महापालिका निवडणुकीचं फुंकणार रणशिंग। छगन भुजबळांच्या दालनात आज ओबीसी उपसमितीची बैठक। ओबीसी मंत्रालय योजनेसंदर्भात बैठकीत चर्चा होणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणी विरोधात ओबीसी संघटना आक्रमक। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं 19 सप्टेंबरला नागपुरात एकदिवसाचं चिंतन शिबिर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंतन शिबिरात चर्चा। अंजली दमानियांचे पती अनीश दमानियांची सरकारच्या मित्रा प्रोजेक्टमध्ये मानद सल्लागारपदी नियुक्तीवरून रोहित पवारांची खोचक पोस्ट करत टीका। मनसर दर्ग्याखालील भुयाराच्या वादावर पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून यशस्वी तोडगा। दोन्ही समाजाच्या मागण्या अखेर मान्य। शांतता प्रस्थापित करण्याची दोन्ही समाजाची ग्वाही। पुण्यातील वाघोली भागातील एका इमारतीत लिफ्ट कोसळली। सुदैवानं लिफ्ट दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी नाही। धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद। बीड जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री आणि काल पहाटेपासून दिवसभर झालेल्या पावसामुळे 16 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे। आष्टी तालुक्यात सर्वाधिक 65 मिलीमीटर पाऊस झाला। आष्टीत 7 गावातील 51 नागरिक पुरात अडकले होते। त्यांच्या सुटकेसाठी सैन्य दलाचं हेलिकॉप्टर तिथं मागवण्यात आलं। दरम्यान राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे 31 जणांचं पथक जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहे। या पूर परिस्थितीमध्ये आष्टीत 2 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्यामुळे किंवा वाहून गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। जिल्ह्यात 36 गावांचा संपर्क तुटला या पुरामुळे। त्यामुळे ही पूर परिस्थिती बघता बीड जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलाय। आता उजनी धरणातनं 1 लाख क्युसेक वेगानं तर वीर धरणातनं 17,000 क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। त्यामुळे ब्रिटिशकालीन दगडी पूल पाण्याखाली गेलाय, तर चंद्रभागा नदी पात्रातील मंदिरांना सुद्धा पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे खैराट गावात नागरिकांच्या घरात पाणी झालं। अक्कलकोट तालुक्याला पावसानं मोठ्या प्रमाणात झोडपल्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय, तर खैराट गावाचा संपर्क देखील तुटला। हे 2 दृश्य आहेत पंढरपुरातली आणि सोलापुरातली। पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। अनेक तीरावरच्या मंदिरांना पुराचा वेढा पडलाय, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोटला पावसानं झोडपलं। खैराट गावात पुराचं पाणी कसं शिरलंय त्याची ही दृश्य। आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात यांच्याकडून आपण माहिती घेऊयात। वीरेंद्र, एकूणच पंढरपुरातली काय स्थिती आहे पावसाची आणि पुराची?
पंढरपूरमध्ये उजनी आणि बीड धरणातून 1 लाखाच्या वर विसर्ग सोडण्यात आलेला होता. पंढरपूरमध्ये आता बघू शकता तुम्ही की 77,000 क्युसेकचा विसर्ग आहे. नदी पात्रावर म्हणजे चंद्रभागा दुथडीहून वाहत आहे. मात्र जी आपत्ती व्यवस्थापन जी टीम आहे ती इथं गैरहजर आहे. तुम्ही बघू शकता भाविक इथं स्नान करताना दिसत आहेत. पुंडलिकरायांसहित जे मंदिर आहेत, समाधी आहेत ते पाण्याचा वेढा पडलेला आहे. आणि आपल्या सोबत इथले जे स्थानिक महादेव कोळी समाजाचे आहेत जे रक्षण करतात इथल्या भाविकांचं ते आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय परिस्थिती आहे, काय सांगाल. आपत्ती व्यवस्थापन टीम नाही मात्र तुम्ही हजर आहेत आता. आमचे कोळी समाजाचे युवक आहेत तिथं मदत करतात, लोकांना सांगतात आंघोळीला पुढे जाऊ नका. प्रशासनाचा एकही व्यक्ती नाही इथं कर्मचारी. आणि आम्ही पूर्वीपासून महादेव कोळी समाजाचे लोक इथं सेवा करत राहिले आम्ही, तरी आम्हाला अजून न्याय मिळाला नाही. आता काय परिस्थिती आहे? आता जी काय जो पाण्याचा विसर्ग सोडलेला आहे तर मोठ्या प्रमाणात पाणी वाढतंय हा. आणि पाण्याला प्रवाह बी जोरात आहे. लोकांना सांगून आमचा 6 वाजल्यापासून पाठ सांगतोय आम्ही त्यांना पुढे जाऊ नका, पुढे जाऊ नका. लोक काय ऐकत नाहीत. प्रशासनाची लोक फोन सुरू नाही तिथं लोक हे वारकरी लोकांना सांगतात भाविक भक्तांना. आम्ही इथं पोलीस समाजाची लोक नावा सांभाळायला असतो, रात्रभर झोपायला. तरी 4 लोक बिहारी लोक वाचवली इथं बुडा लागलेले. एकही बोट नाहीये आता. एकही कर्मचारी नाही गव्हर्नमेंटचा आणि वोट नाही त्यांची. काय प्रशासनाची इथं यंत्रणा नाही. 2 दिवस कालच्या धरणं पाणी वाढायला लागलंय तरी कोणी नाही इथं. आता 77,000 क्युसेक जे सोडलेले ते पाणी आलं तर अजून वाढणार पाणी. अजून वाढणार घरात होणार पाणी. आपण आता एक बरोबर जे पुंडलिकरायाचं मंदिर आहे तिथं आहोत, नदी पात्रात आहोत. आणि आत्ताची जी काय ही दृश्य पाहताय संपूर्ण नदी चंद्रभागा दुथडीहून वाहत आहे. सगळे जे मंदिर आहेत ते जवळजवळ पाण्याखाली गेलेले आहेत, शिखर दिसत आहेत. आणि नदी काठच्या मात्र परिस्थिती आहे. भाविक आहेत नदी काठी, काही जे धार्मिक कार्य चालू आहेत. मात्र प्रशासनाची टीम गैरहजर आहे. न्यूज 18 लोकमतने वारंवार ह्याच्यावर जे बातमी दाखवली होती, सवाल केला होता, प्रश्न विचारले होते की फक्त आषाढी वारीच्या काळात जी काय प्रशासनाची टीम असते आता मात्र का नाहीये. एकंदरीत जो प्रवाह आहे तो 77,000 क्युसेकचा आहे नदी पात्रामध्ये. आणि जो उजनी धरणातून आणि बीड धरणातून 1 लाखाच्या वर सोडण्यात आलेला आहे. कदाचित तो कमी होईल कारण आता हा विसर्ग कमी होऊ शकतो अशी एकंदरीत परिस्थिती आहे पांडव क्षेत्रात. मात्र सद्य स्थितीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती आहे. आणि जे काही इथून पुढे पाऊस पडेल सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्यावर सगळी ही परिस्थिती निर्माण पुढची होणार आहे. मात्र या वर्षभरात 5व्यांदा पंढरपूरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती झालेली आहे. मे महिन्यापासून ते चालू आहे. प्रत्येक महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये 2 लाख क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला होता. सखल भागाचे भाग आहे तिथं पाणी गेलं होतं वस्त्यांमध्ये. आणि आता मात्र सध्या पूर सदृश्य परिस्थिती आहे. वीरेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पंढरपुरातली ही स्थिती आपण जाणून घेतली. आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातलं जवळगाव धरण ओव्हरफ्लो झाले आणि हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प हा हजारो शेतकऱ्यांसाठी वरदान मानला जातो. एरवी दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे अनेक ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागलेत. तर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. या पुरामुळे नदीकाठची शेती अक्षरशः वाहून गेली. सोयाबीन, कापूस पीक भुईसपाट झालंय. सोयाबीनच्या शेतात काहीही शिल्लक राहिलेलं नाही. यावर्षी शेतकऱ्यांनी उसनवारी करून शेतात सोयाबीन पेरलं, मात्र पुरानं ते नेस्तनाबूत झालं. शेतात फक्त सोयाबीनच्या काड्या शिल्लक राहिल्यात. त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक बजेट, वार्षिक बजेट कोलमडून गेलंय. यावर्षी पावसानं आतापर्यंत जवळपास 2 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान केलंय. काही भागात पंचनामे सुरू आहेत. दरम्यान सरकारनं मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
याच माहितीसाठी जाऊयात यवतमाळमधनं आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत. भास्कर, यवतमाळमध्ये यंदाची काय स्थिती आहे? किती शेतकऱ्यांचं काय नुकसान झालंय? तर खरं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आणि जो पाऊस पडला तो भरमसाठ पडलेला आहे. जून महिन्यात सुद्धा काही ठिकाणी नुकसान झालेलं होतं. मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालं, कारण पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडला. ग्रामीण भागातले नदी नाले जे होते त्या नदी नाल्यांना पूर आला, त्यामुळे नदीकाठच्या ज्या जमिनी होत्या त्यातलं पीक जे आहे पूर्ण अक्षरशः खरडून गेलं. आम्ही काल परवा उमरखेड मध्ये होतो. उमरखेड मधला आपला जो न्यूज 18 लोकमतने ज्या बातम्या कव्हर केल्या त्यामध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीची तिथली जी परिस्थिती आहे. अक्षरशः जे सोयाबीन आहे ते पूर्णपणे खरडून गेलेलं आहे आणि कापसाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यावर्षी जवळपास 5 लाख हेक्टर मध्ये कापसाची आणि 3 लाख हेक्टर मध्ये सोयाबीनची लागवड झाली होती. मात्र हे जे क्षेत्र आहे आता प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सोयाबीन जे आहे, सोयाबीनकडे खरं तर रोखीचं पीक म्हणून शेतकऱ्यांकडून बघितल्या जाते. म्हणजे दिवाळी पूर्वीचे जे काही सण वगैरे असतील ते सण या सोयाबीनच्याच बरोबर साजरे केले जातात. मात्र आता सोयाबीन सारखं जे पीक आहे शेतकऱ्याच्या हातून पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आतापर्यंत जवळपास 2,30,000 हेक्टर पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे. तर 3,600 जे घरं आहेत त्या घरांची पडझड झालेली आहे. जे नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून न निघणार आहे. आता या संपूर्ण जो हे आहे आणि ही जी आकडेवारी ही शासकीय आकडेवारी आहे, त्यामुळे प्रत्यक्षात ज्यावेळेस संपूर्ण सर्वे होतील त्यानंतरच खरी परिस्थिती समोर येणार आहे. मात्र शेतकऱ्यांचं जे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे कधीही भरून न निघणार झालेलं आहे. बऱ्याचशा ज्या जमिनी आहेत त्या पूर्णपणे खरडून गेलेल्या आहेत. मातीत जर समजा जर शेतात नसेल तर मग पिकवायचं कसं, हा सुद्धा एक प्रश्न शेतकऱ्यांसमोर या ठिकाणी निर्माण झालेला आहे. स्वतः बिलकुल भास्कर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. यवतमाळमध्ये सुद्धा ही अशी परिस्थिती, संपूर्णपणे मुसळधार पावसाची आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड सोयगाव तालुक्यातील बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय. काहींच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातल्या साहित्याचं नुकसान झालंय. सोयगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घोसला आणि जरंडी परिसरात पावसानं हाहाकार माजवलाय. शेती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जरंडी बनोटी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. बनोटी परिसरातील बोरमाळ तांडा इथे पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. जरंडी मंडळातील घोसला इथल्या गावात आणि गुरांच्या गोठ्यात देखील पाणी शिरलं. यावेळी आपल्या गुरांना बाहेर काढण्यासाठी बळीराजानं आपला जीव पणाला लावला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर शहरात सुद्धा मुसळधार पाऊस झाला. या पावसादरम्यान मोंढा मार्केट परिसरातील एका घरावरच्या पत्र्याचं छत कोसळलं. या दुर्घटनेत 2 जण किरकोळ जखमी झालेत. या घटनेदरम्यान अलकाबाई आणि त्यांच्या 65 वर्षीय आई या किरकोळ जखमी झाल्या असून मुसळधार पावसामुळे घरात मोठ्या प्रमाणात पाणी देखील शिरलंय. जळगावच्या पाचोरा तालुक्याला सातगाव डोंगरे इथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. पावसामुळे अनेक घरांसोबतच शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. गावाजवळ असलेल्या बामणी आणि दगडी नदीला पूर आलाय. नदीचं पाणी गावात शिरल्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं. सातगाव डोंगरी गावाजवळ डोंगरी धरण सुद्धा ओव्हरफ्लो झालंय. धरणाचं पाणी शेतात शिरल्यामुळे शेकडो हेक्टरवरची पिकं वाहून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खूप मोठं नुकसान गावकऱ्यात झालं आहे. आजूबाजूची शेतीसुद्धा अतिशय खरडून वाहून गेलेली आहे. मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये तहसीलदार त्या ठिकाणी आहेत, स्थानिक आमदार त्या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी आहेत, ते काळजी घेत आहेत. मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मी सकाळपासून कार्यक्रमात सोबत होतो, त्यामुळे लगेच तिथे तहसीलदारांना तातडीने पाठवण्यात आलं आणि जी काय नियमानुसार मदत असेल ती तात्काळ तातडीची मदत देण्यासंदर्भामध्ये सूचना आम्ही तहसीलदारांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. तर जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील शेवगळ इथे नदीला पूर आलाय. त्यामुळे पुलावरनं पाणी वाहू लागले. सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागलं. त्यामुळे एका पालकानं विद्यार्थ्याची सायकल खांद्यावरती घेऊन पुराचा रस्ता पार केला. दुसरीकडे जालन्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. तर अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय. घरांमध्येही पाणी शिरल्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.